तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि शकून शास्त्राच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूयात शिंक येणं आणि शकून अपशकुन. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की मांजर आडवी जाते, ती कशी जाते, ती कोणत्या रंगाची जाते, तर ते शुभ आहे का अशुभ आहे का, त्यामागं काही कार्यकारण भाव आहे का अंधश्रद्धा, हे सगळं पाहिलं. आज आपण शिंक या गोष्टीवरचं शास्त्र पाहूयात. बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की काही मंडळी चांगलं शुभ कार्य करत असताना जर शिंकली तर काही लोक म्हणतात सत्य आहे, तर काही लोक म्हणतात शिंकला काम आता बिघडलं, किंवा असंही काही म्हटलं जातं की ते अपशकुन आहे. किंबहुना दरवाजामध्ये उंबऱ्यामध्ये उभं राहून शिंकणं हे अत्यंत अशुभ मानलं गेलंय. आता मी याचं समर्थन करत नाही, पण यामागं शास्त्रीय भाव आणि कार्यकारण भाव का अंधश्रद्धा याचा उहापोह मात्र नक्की व्हायला हवा. म्हणून आजचा हा भाग मी आपल्यापुढे सादर करत आहे. पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आता आपण पाहूयात की दरवाजात उभं राहून शिंकणं शुभ अशुभ का अन्य काही. माझ्या मते दारात उभं राहून शिंकू नये यामध्ये काही अंधश्रद्धा नाही आहे, त्यामध्ये एक सामान्य ज्ञान आहे. पूर्वीच्या काळी घरचे दरवाजे असायचे ते छोटे असायचे, उंबरे मोठे असायचे, कारण त्यावेळच्या पद्धतीनुसार ती तशी गरज होती. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपले डोळे बंद होतात आणि तुम्ही कितीही उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते मिटतातच. ज्यावेळेस तुम्ही दरवाजामध्ये उभे राहता, कोविडच्या काळात बघितलं असेल, तुम्ही शिंकला खोकला तरी ते अवघड होतं, म्हणजेच काहीतरी लागण होते, काहीतरी गोष्टी पसरतात. तुम्ही दरवाजाच्या उंबऱ्यात उभे आहात, तुम्हाला शिंक आली, तुम्ही डोळे मिटलेत आणि शिंकण्यामुळे कुठेतरी देहाला कंप येतो. त्यामुळं त्या उंच उंबऱ्यावरती जर तुम्ही उभे असलात तर तुमचा तोल जाऊ शकतो. तुमचा दरवाजा छोटा असल्यामुळे तुमचं डोकं शिष्य करताना डोकं आपटू शकतं. आणि कदाचित म्हणून ही प्रथा आली की उंबऱ्यामध्ये उभे राहून शिंकू नये. आता तसे इंच म्हणजे एवढे 6-8 इंच असलेले उंबरे असलेली दारं आता आपल्या आधुनिक घरांना नाहीत, तरीही शिंक येऊन तोल जाऊ शकतो. आणि म्हणून दारात उभं राहून शिंकू नये. समजा तुम्ही दारात उभे राहून शिंकला, तुम्हाला प्रचंड सर्दी झालेली आहे, तर ज्यावेळेस दारातनं हवा आत येते किंवा कोणी व्यक्ती येतो तर त्याला त्याची लागण लागू शकते. किंबहुना घरामध्ये त्या सगळ्या प्रकारचे जे काही तुमचे स्प्रिंकल्स उडणार आहेत ते कुठे ना कुठेतरी हवेने घराच्या आतमध्ये येतील आणि घरातल्या लोकांनाही त्याची लागण लागेल, असाही एक त्याचा अर्थ असू शकतो. आपण आपापल्या परीने अर्थ लावू. परंतु शिंकणं ही जर प्रक्रिया बघितली तर त्याला शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाच्या कामाला जाताना कोणी शिंकलं किंवा चांगल्या गोष्टी करताना जर कोणी शिंकलं तर ते अशुभ मानलं जाण्याची परंपरा फार पूर्वीपासून आपण पाळत आलो. आता शिंक ही नैसर्गिक गोष्ट आहे, ही काही आपल्या हातामध्ये नाही आहे. पूर्वीच्या काळी तर शिंकण्यासाठीची व्यसनं होती. अगदी बरोबर, तुम्हाला माहिती आहे पूर्वी तपकीर ओढली जायची, आता फार तपकीर कुठेच दिसत नाही. साधारणपणे मी माझ्या लहानपणी पाहिलं आहे की तपकीर घेऊन ती अशी जोरात ओढली जायची आणि दणादण शिंका काढल्या जायच्या आणि ते एक प्रकारचं व्यसन होतं. काळ बदलला, शिंका आता एवढी स्वच्छता असते, शिंका फार कमी प्रमाणात येतात. आणि तरीही आल्या तरी दरवाजात उभा राहून शिंकायचं असेल तर तुम्ही शिंकू शकता, परंतु तुमचं डोकं आपटणार नाही, तोल जाऊन तुम्ही पडणार नाही, याची काळजी घ्या. बाकी शकुनशास्त्राप्रमाणे शिंका अशुभ, माझ्या म्हणण्याप्रमाणे तो काळ तसा होता, त्यावेळची ती विचारधारा होती, त्यामुळे ते अशुभ नाही. काळजी घ्या, आनंदी राहा. आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात.